हॅलो गाईज, कसे आहात सगळे? काल मी एक पोस्ट शेअर केलेली आणि त्याच्यावरती मला एक कमेंट आले की ऑस्ट्रेलियामध्ये सासू सुना एकत्र राहतात का? तर याचा आन्सर आहे डिपेंड्स. मी फक्त बोटावर मोजण्या इतकी लोक बघितल्यात जी त्यांच्या फॅमिलीची काळजी करतात. नाहीतर इथली लोक एकदा इंडिपेंडंट झाली की मुलं घरातून बाहेर पडतात. आणि इथं असं कल्चर आहे की आईवडील स्वतः सांगतात की तू बाहेर पड आणि तू स्वतःची फॅमिली स्टार्ट कर. आणि एकदा ते स्वतःच्या फॅमिलीमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले की ते त्यांच्या आईवडिलांकडे जास्त लक्ष देत नाहीत. हे मी आपल्या इंडियन लोकांबद्दल नाही सांगत आहे, ऑफेन्सिव्ह होऊ नका. बट मी अशा बरेच गोरी लोक बघितली जी त्यांच्या फॅमिलीमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह होतात की ते आईवडिलांना विसरून जातात, सासू सुनांना विसरून जातात. मी माझा एक किस्सा शेअर करते. सप्टेंबरमध्ये माझी डिलिव्हरी झाली तेव्हा माझ्या साईडला एक गोरी मुलगी होती जिची पण डिलिव्हरी झाली होती माझ्यासोबतच. ती एवढी पेनमध्ये होती, तरी पण तिचे आईवडील एक फुलांचा गुच्छ घेऊन आले आणि 2 तास बसून त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला आणि निघून गेले. आणि त्याच ठिकाणी माझे आईवडील इंडियातून 5 महिने आले होते. हा फरक आहे आपल्या इंडियन लोकांमध्ये आणि इथल्या लोकांमध्ये. इथले लोक हे इंडिपेंडंट राहायला प्रेफर करतात. आपण इंडियामध्ये एकत्र कुटुंब बघितलंय म्हणून आपण कम्पेअर करतो, पण इथलं कल्चर वेगळं आहे.